सोशल मीडियावरील एका साध्या कमेंटमुळे मनोर गावात गंभीर मारहाणीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। इंस्टाग्रामवरील व्हिडिओवर केलेल्या कमेंटचा राग मनात धरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी मनोर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोर येथील नजीर आवारी यांनी शनिवारी सायंकाळी अरमान शेख यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओवर कमेंट केली होती। ही कमेंट अरमान शेख यांना न पटल्याने त्यांनी आवारी यांना फोन करून जाब विचारला। त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या हादी लोनबाल यानेही फोनवरून शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे। घटनेनंतर वाद मिटवण्यासाठी नजीर आवारी यांनी पुन्हा अरमान शेख यांना फोन करून प्रत्यक्ष भेटून समझोता करण्याचा प्रस्ताव दिला। मात्र यावेळीही हादी लोनबाल यांनी फोन घेत शिवीगाळ करत वाद वाढवला आणि आवारी यांना हात नदीलगत असलेल्या शगुन ग्राउंडवर येण्यास सांगितले। ठरल्याप्रमाणे सायंकाळी 7:30च्या सुमारास नजीर आवारी हे आपल्या 4 मित्रांसह शगुन मैदानावर पोहोचले। तेथे अरमान शेख, हादी लोनबाल, आशिष यादव, गुलफान, जुनेद शेख आणि आवेश मेमन हे आधीपासून उपस्थित होते। यावेळी तू माझ्यासोबत वाद का घालतोस असा सवाल नजीर आवारी यांनी हादी लोनबाल याला केला असता संतप्त झालेल्या हादीने लोखंडी पंच्या साह्याने त्यांच्यावर हल्ला चढवला। त्यानंतर इतर 5 जणांनीही एकत्रितपणे आवारी यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन 8 टाके पडले असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे। घटनेनंतर आवारी यांच्या मित्रांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली आणि त्यांना तातडीने मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी नजीर आवारी यांच्या फिर्यादीवरून हादी लोनबाल, अरमान शेख, आशिष यादव, गुलफान, जुनेद शेख आणि आवेश मेमन याच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 189(2), 190, 191(3), 118(1), 115(1) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरील किरकोळ वाद इतक्या टोकाला जाणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सोशल मीडियावरील शब्दांचा वाद रस्त्यावरच्या हिंसाचारात बदलत असेल तर ही केवळ कायद्याची नाही तर समाजाच्या संयमाची ही मोठी हार आहे। मनोर या ठिकाणी 25 एप्रिलला मारहाणीची घटना घडली होती। नक्की घटना काय घडली होती त्या संदर्भामध्ये आज आपण मनोर येथील आस्था हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या ठिकाणी हा पेशंट आहे, ह्याला 6 जणांनी सोशल मीडियाच्या वादातून बेहरमीने मारहाण केलेली आहे। नक्की मारहाण का झालेली आहे, का मारलेलं आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया सविस्तर। काय झालेलं होतं त्या दिवशी संध्याकाळची घटना? त्याला ना मी सांगला होता, कमेंट केला होता, क्या ऐसा तरह से बॉक्स नहीं खुलता है, वो नहीं खुल रहा है, तो उसकी वजह से उसने मेरे को भी गाली दे दिया। तो उसके वजह से वो आया, वो हादी हादी उसका कुछ था नहीं, वो बीच में आया और मेरे एक आंख पे चढ़ गया। तुम्हाला फोन करून त्या ठिकाणी घटनास्थळी बोलवलेलं होतं का? हाँ, उधर पे बुलाया मेरे को, क्या इधर बोला। मैं उसको बोला तेरा कुछ है नहीं, तू क्यों बीच में आ रहा? तो आया, मेरे को बोला तू मारेगा कि मेरे को मारेगा। फिर जो पंच निकाला फिर मार दिया मेरे पे। फिर बाकी के सब आके 5 जन वो भी मेरे आंख पे आके मारने लगे मेरे को सब। जे 5 जण किंवा 6 जण आहेत त्यांची नावं काय आहेत, ते कुठले आहेत? मनोर के है, हदी है, जुनेद है, गुलफाम है, अरमान और आशीष, आवेश आवेश आहे त्याचं नाव। ह्या संदर्भामध्ये तुम्ही मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे का? हो केला आहे। पोलिसांचं म्हणणे काय आहे? मला माहित नाही, दादाला माहित आहे ना, घरवाल्याला। जेव्हा मारलं तेव्हा तुम्ही एकटेच होते का? नाही, भाऊ पण होता माझा। मग त्याला मारहाण केली का? नाही, तो वाचवला मला। वाचवलं तुम्हाला? असं. डोक्याला वगैरे मारहाण झाली? हो, डोक्यावर पण मारला। कुठे कुठे अजून मारहाण कशाने काय काय मारलं? इकडे मारला, इकडे पण मारलेला आहे, पाठीमागे।
6 जणांनी मारलेलं आहे का? हो. रक्त वगैरे येत होतं, नाकात मारलेलं, काय कसं नाही, आहे? इकडे पण मारलं, पूर्ण रक्त पण येत होतं. रक्त पण येत होतं. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.